नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आगामी 75,000 मेगा भरतीच्या संदर्भात सुद्धा एक अपडेट मोठी आलेली आहे आणि त्याच पद्धतीने नगरपालिकाची भरती जी मागच्या 5-6 महिन्यापासून खोळंबलेली आहे, जी भरती प्रक्रिया अगोदरच ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये राबवणंच आवश्यक होतं, पण अनेक कारणाने ती भरती पुढे पुढे लांबत होती। नगरपालिकेचे इलेक्शन सुद्धा होती, त्याच्यामुळे ती भरती लांबत गेलेली होती। पण आता ती भरतीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि लवकरच पुढच्या काही आठवड्याच्या आतमध्येच तुम्हाला कदाचित नगर परिषदेची जाहिरात ही आलेली दिसू शकते। तर बघा, ही अपडेट काय ते सांगतो मी तुम्हाला अगोदर। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 9 तारखेचं संध्याकाळचं हे पत्रक आहे राज्य सरकारचं नगर विकास विभागाचं। यामध्ये पत्रकामध्ये नेमकी माहिती कोणती सांगितलेली, सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनामार्फत 150 दिवसाचा म्हणजे 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 एक कार्यक्रम राबवण्यात येत आहे आणि या कार्यक्रमाला अनुसरूनच एकूण वेगवेगळ्या सर्व प्रशासकीय विभागातील एकूण किती 75,000 पदं भरल्या जाण्याची प्रक्रिया सुरू त्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्येच केली जाणार होती। पण या 150 दिवसाच्या कार्यक्रमाला मुदत वाढ दिली गेली आणि त्याची मुदत 1 जानेवारीला आता संपलेली आहे। म्हणजे आता ही जी 75,000 पदाची नव्याने मेगा भरती राबवली जाणार आहे, त्याच्या संदर्भात सगळ्या विभागाच्या हळूहळू भरती प्रक्रिया ह्या सुरू होणार आहेत। त्याच्यामुळे 2026 या वर्षात सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना खूप मोठी सुवर्ण संधी असणार आहे। हे नगर विकास विभागाचे त्याच्यामध्ये सुरुवातच ही केलेली आहे। शासनाचं पत्रक आहे, मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवण्याची बिलकुल आवश्यकता नाहीये। आता बघा, हे बाकीची माहिती तुम्हाला गरजेची नाहीये। याच्यामध्ये माहिती अजून दिलेली सर्वात महत्वाची म्हणजे, एक मिनिट, ते पत्रक नाही, त्या पत्रकामध्ये सांगितलेलं आहे की नगर परिषदेचे जे एकूण पद आहेत जवळपास 3200 जागा आहेत। 3200 जागा 3129 एवढ्या जागा आहेत आणि या ज्या जागा आहेत या टीसीएस आणि आयबीपीएस मार्फत भरल्या जाणार आहेत। गट क आणि गट ड विभागाच्या त्या जाहिराती येतात। गट क चे एकूण 2151 पद आहेत आणि गट ड चे एकूण 978 पद हे याच्या मार्फत भरले जाणार आहेत। तर बघा, लेखा परीक्षक किंवा कर निर्धारण व प्रशासकीय सेवा हे जे नगर परिषदेचे पद आहेत हे शक्यतो एमपीएससी कडे जाणार आहेत, पण वरिष्ठ लिपिक पासून ते बाकीचे खाली शिपाई पर्यंतचे जे वेगवेगळे पद आहेत ही भरती प्रक्रिया ही टीसीएस आयबीपीएस कडूनच राबवली जाणार आहे, लक्षात ठेवा। त्याच्यामध्ये सुद्धा टीसीएस प्रायोरिटी जास्त टीसीएस ला देणार आहेत, कारण याच्या अगोदर ज्यावेळेस निर्णय झाला होता तेव्हा टीसीएस कडेच हे कंत्राट जे आहे ते नगरपालिकांचं दिलेलं होतं। त्याच पद्धतीने ही भरती प्रक्रिया आता ही टीसीएस जास्त करून घेऊ शकतं, पण शक्यतो काय केलं जाईल, ही आयबीपीएस किंवा टीसीएस या 2 संस्थेमार्फतच ही नगर परिषदेची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। जरी 1 जानेवारी 2026 पासून एमपीएससी कडे सरळ सेवा वर्ग करायचा निर्णय झालेला असला तरी सुद्धा अनेक भरती प्रक्रिया भविष्यात सुद्धा आपल्याला टीसीएस आयबीपीएस मार्फतच झालेल्या दिसू शकतात। त्याच्यापैकी नगर परिषद ही सुद्धा आहे। ही भरती प्रक्रिया 100% एमपीएससी कडून राबवली जाणार नाही। फक्त नगर परिषदेमध्ये लेखा परीक्षक आणि कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा हे जे असतात पद, अधिकारी दर्जाची पद असतात, हे जे पद आहेत एवढीच भरती फक्त एमपीएससी घेऊ शकते, बाकीच्या पदाची घेणार नाहीये। म्हणजे पूर्ण पद जे आहेत हे सरळ सेवेने भरले जाणार आहेत। तसंच ही जी 3129 पद आहेत याच्यामध्ये कदाचित वाढ होऊ शकते, कमी तर होणार नाही, पण याच्यामध्ये वाढ पण होऊ शकते। हे जे एकूण पद आहेत ही पद सर्व जिल्हानिहाय भरली जाणार आहेत। म्हणजे जिल्हा अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली हा जो 150 दिवसाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये जिल्हा निवड समिती स्थापन केलेली आहे आणि त्या जिल्हा निवड समिती आणि जिल्हाधिकाऱ्यालाच नेमकी परीक्षा कोण घेणार याचे अधिकार दिलेले आहेत। म्हणजे जिल्हानिहाय तुम्ही फॉर्म भरू शकता, याचा पूर्ण राज्यासाठी मिळून एक फॉर्म अशा प्रकारची प्रक्रिया ही नसणार आहे। तुम्हाला जिल्हानिहाय कोणत्या जिल्ह्यामध्ये जाऊन कोणत्या नगर परिषदेमध्ये तुम्हाला काम करायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही याचे फॉर्म भरू शकता, लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, जाहिरात कधीपर्यंत येईल। जाहिरात आता ह्या जे पत्रक शासनाचं आलेलं आहे या पत्रकामध्ये 12 तारखेला, किती 12 तारखेला त्यांची बैठक ठेवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी डायरेक्ट आदेश दिलेला आहे। या बैठकीमध्ये शेवटचं डिसिजन घ्यायचंय की भरतीची जाहिरात नेमकी कधी टाकायची। ही बैठक झाल्यानंतर पुढच्या 2 ते 3 दिवस या दिवसामध्येच ही भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते, लक्षात ठेवा। किती 2 ते 3 दिवसामध्येच जाहिरात येणं अपेक्षित आहे। 12 जानेवारीची बैठक संपली की लगेच, म्हणजे ह्या बैठकीनंतर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। त्याच्यामुळे लक्षात ठेवा, अगोदरच जाहिरातीला उशीर झाल्यामुळं या विभागाने जी भरती प्रक्रिया राबवणारी यंत्रणा यांना भरपूर बैठकीमध्ये झापलेले
लक्षात. आणि त्यांना थेट आदेश दिलेले आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर तुम्हाला भरती प्रक्रिया राबवली जावीच लागणार आहे. कारण आतापर्यंत नगर परिषदेवर प्रशासन होतं, आता प्रत्येक नगर परिषद नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक निवडून आलेले. त्यामुळे साहजिकच आहे प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतवर कामाचा ताण सुद्धा हा वाढला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे ही भरती लवकरात लवकर काढायचं प्रेशर हे नगर विकास विभागाकडे असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, पात्रतेच्या संदर्भात मी पुढे बोलतो. ठीक आहे. आता बघा इथं हे पत्रक आहे, इथं मी सांगितलेलं आहे बघा TCS, बघा इथं TCS किंवा IBPS या दोन संस्थांमार्फत ही भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे. आणि सर्व जिल्हाधिकारी त्यांना स्तरावरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी असे नमूद करण्यात आलेले आहे. म्हणजे TCS नी परीक्षा घ्यायची का IBPS नी घ्यायची ती त्या जिल्ह्यातला जिल्हाधिकारी, कारण जिल्हाधिकारी हे जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष असतात, ते निर्णय घेणार आहेत. मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला शासन निर्णय. म्हणजे कुणीही MPSC वगैरे अशा बिलकुल कोणत्याही भानगडीत पडायचं नाही. परीक्षा पद्धत कशी असणार आहे याच्याबद्दलची माहिती सांगतो तुम्हाला, अभ्यासक्रमही सांगतो. सर्वात महत्वाचं म्हणजे पद कोणते कोणते असतात बघा. वरिष्ठ लिपिक, लिपिक व टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालन आणि ड्रायव्हर कम ऑपरेटर आणि शिपाई ह्या ज्या आहे या पदाकरता सिलेबस काय असणार आहे बघा. कोणत्या कोणत्या पदाकरता बघा. वरिष्ठ लिपिक, लिपिक व टंकलेखक, लघुलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर, शिपाई या पदाकरता काय काय अभ्यासक्रम असणार आहे तुमचं समजून घ्या. पण मराठी 25 प्रश्न 50 गुण, बरोबर आहे का. इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य विज्ञान 25 प्रश्न 50 गुण आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण. म्हणजे याच्यामध्ये गणित हा विषय नसणार आहे, तुम्हाला फक्त बुद्धिमत्ता असणार आहे. लक्षात ठेवा, नगरपालिकेमध्ये गणित हा विषय बिलकुल नसणार आहे. म्हणजे ह्या जे आता मी नावं सांगितले, वरिष्ठ लिपिक, लिपिक व टंकलेखक, लघुलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर आणि शिपाई या 6 पदाकरता सिलेबस सेम आहे. फक्त प्रश्न विचारण्याची पातळी कमी जास्त होऊ शकते. वरिष्ठ लिपिक हे डिग्री दर्जाचं डिग्रीवरचं पद आहे, तिथं प्रश्न अवघड असणार. शिपाई हे पद आणखी लहान आहे, त्याच्यामुळे तिथं सुद्धा काय असणार आहे, हे असणार आहे, सिलेबस सोपं असणार आहे. पण प्रश्नांची पातळी कमी जास्त होऊ शकते, पण सिलेबस या 6 पदाकरता सेमच आहे. लक्षात ठेवा. बाकीचे जे पद आहेत म्हणजे गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, तारतंत्री, पंप ऑपरेटर व वायरमन, सहाय्यक ग्रंथपाल, उद्यान पर्यवेक्षक, हॉलमन, फायरमन हे जे आहे हे टेक्निकल पद आहेत, तांत्रिक पद आहेत. आणि तांत्रिक पदांना तांत्रिक सुद्धा सिलेबस असणार आहे, त्याचे क्वालिफिकेशन सुद्धा त्या क्रायटेरियानुसार वेगवेगळे असणार आहेत. लक्षात ठेवा. याच्यासाठी मराठीचे 15 प्रश्न असणार आहेत, बरोबर आहे का. इंग्रजीचे 15 प्रश्न असणार आहेत, बरोबर आहे का. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान 15 प्रश्न, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न, म्हणजे असे हे 60 प्रश्न असणार आहेत. लक्षात आलं. आणि इथं यांनी देताना चुकीचं केलंय. 15 इथं देताना सरकारच्या कागदातच चुकलंय. 15 प्रश्न 30 गुण येतं, 15 प्रश्न 30 गुण येतं, 15 प्रश्न 30 गुण येतं आणि 15 प्रश्न 30 गुण येतं आणि हे 80 गुण येतं. आणि तांत्रिक टेक्निकलचे एकूण 40 प्रश्न 80 गुण, असे 200 गुण असणार आहेत. म्हणजे काय असणार आहे या ठिकाणी 60 प्रश्नांचा सिलेबस हा वरचे जे पद आहेत तसाच असणार आहे. तांत्रिकचे जे पद आहेत म्हणजे लिपिक, टंकलेखक, शिपाई, अलग लक्षात, ड्रायव्हर कम ऑपरेटर, वाहन चालक यांच्यासाठी जो सिलेबस आहे याच्यातलेच 60 प्रश्न इकडे सुद्धा असणार आहेत बाकी तांत्रिक पदासाठी सुद्धा. लक्षात ठेवा. लक्षात या ठिकाणी दिलेलं आहे बघा परीक्षेचं स्वरूप. वरिष्ठ लिपिक काय काय असणार आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, बरोबर का. त्याचा सिलेबस सुद्धा त्यांनी दिलेला आहे. म्हणजे सिलेबस सेमच आहे. वाक्यरचना, शब्दार्थ, व्हॉकॅब्युलरी इंग्रजी व्याकरण मध्ये, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामर, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, म्हणजे याला पॅसेज सुद्धा असणार आहे. उतारा मराठीमध्ये सुद्धा असणार आहे. लक्षात. त्याच पद्धतीने सगळे पद लिपिक, टंकलेखक सेम तोच 25-25-25 चा पॅटर्न असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा मग इतिहास, भूगोल, बरोबर आहे का. त्यानंतर अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बेरीज. आता इथं बघा त्यांनी काय केलं होतं, बौद्धिक चाचणी म्हणून दिले, पण मग बुद्धिमत्ता म्हणून मला मग अशी वाटलं की फक्त बुद्धिमत्ता, पण नाही. बौद्धिक चाचणीमध्ये अंकगणित व बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सुद्धा आहे आणि बुद्धिमत्ता सुद्धा आहे. म्हणजे दोन्ही मिळून 25 गुण आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे गणित सुद्धा या ठिकाणी असणार आहे. वाहन चालकाला सुद्धा 25-25-25-25 आहे. लक्षात. शैक्षणिक पात्रता साहजिकच आहे, लायसन लागणार आहे त्याला. ड्रायव्हर कोण ऑपरेटर याला सुद्धा लायसन लागणार आहे. हे सुद्धा सिलेबस सेमच आहे 25-25-25चा. आणि सगळ्याचा पॅटर्न तोच आहे. सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हा सिलेबस या पदांसाठी असणार आहे. बरोबर आहे का. प्रयोगशाळा सहाय्यक किंवा गाळणी सहाय्यक हे 15-15-15 प्रश्न असणार आहेत. एकूण 60 प्रश्न गणित, मराठी, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि इंग्रजीचे. आणि तांत्रिक विषयासंबंधी
40 प्रश्न असणार आहेत. याच्या ज्या पात्रता आहेत आपण एक सेपरेट सेशन घेणार आहोत. त्याच्यात अजून जाहिरात आल्यानंतर पात्रतामध्ये काही बदल होऊ शकतात, त्यामुळे ते नंतर आपण सांगूया प्रत्येकाच्या पात्रता. पण शक्यतो वरिष्ठ लिपिकला डिग्रीचं असणारे क्वालिफिकेशन आणि बाकी लिपिक टंकलेखकला हे याच असणार, तुमची 12वी झालेली आणि डिग्री, काही पदांना डिग्री पण आहे आणि टंकलेखक काही 12वी प्लस टायपिंग पण आहे. म्हणजे ह्या लघुलेखक किंवा टंकलेखक यांना टायपिंग लागणार आहे, हे तर फिक्स आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा बाकीचे मग पंप जोडारी, वीजतंत्री, तसंच आहे तारतंत्री, उद्यान पर्यवेक्षक, ते टेक्निकलचे कोर्स लागणार आहेत. त्याला सहाय्य ग्रंथपाल, हॉलमन आणि शिपाईचं मात्र काय आहे 25-25-25 असाच पॅटर्न असणार आहे, लक्षात ठेवा. मला वाटतं 10वी शैक्षणिक पात्रता कदाचित असू शकते, त्याला बघावं लागेल एकदा, ठीक आहे ना. पण फक्त त्याला शैक्षणिक इतर पात्रता नसणार आहेत. 25-25-25च त्याला सुद्धा स्ट्रक्चर आहे. आणि शिपायाला सुद्धा इंग्रजी व्याकरण आहे, लक्षात ठेवा. अनेक शिपाई दर्जाचे आता उच्च न्यायालयाची जी भरती आलेली त्या शिपाई पदाला ही नाहीये, इंग्रजी व्याकरण नाहीये, पण इथे इंग्रजी व्याकरण सुद्धा असणार आहे. बाकीचा सिलेबस हा सगळा सेमच असणार आहे. विषय दिलेले त्यांनी, त्या विषयामध्ये काय काय प्रश्न विचारले जातील हे सुद्धा दिलेलं आहे. अशा पद्धतीने फायरमॅनचा सुद्धा तशाच पद्धतीने टेक्निकल सिलेबस याला सुद्धा आहेच. आणि अशा पद्धतीने हे जे नियोजन आहे या परीक्षेचं, तुम्हाला याला वेळ खूप कमी मिळणार आहे. ही जी परीक्षेची तयारी करताना तुम्हाला याला वेळ खूप कमी मिळणार आहे. जाहिरात लवकर येणार आहे, त्याच्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त सिलेबस करावा लागणार आहे. जे टेक्निकलचे पद आहेत हे सोडून बाकीचे जे आहे मराठी असेल, इंग्रजी असेल, त्याच्यानंतर जीके असेल, त्यानंतर गणित आहे आणि बुद्धिमत्ता आहे. हे जे विषय आहेत हे विषय प्रत्येक पदाला सिलेबसमध्ये दिलेले आहेत. फक्त काही पदांना फक्त 6 पदं मी जे सांगितले आणि त्याच्यात जास्तीत जास्त विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत, त्यांना एवढेच आहेत फक्त. ह्या गणित बुद्धिमत्ताला मिळून 25 प्रश्न, जीके 25, इंग्रजी 25, मराठी 25, लक्षात ठेवा. याचं नियोजन करताना तुम्ही अगोदर इंग्रजी आणि मराठी व्याकरणाचा सिलेबस होता येईल तेवढं फास्ट कव्हर करून घ्या. हे का सांगतोय, त्याचा सिलेबस मोठा आहे आणि मोठा सिलेबस करायला वेळ कमी लागतो आणि जीकेचा कितीही केला तरी कमीच आहे. त्यासोबत पॅरलल करत चला, पण हा सिलेबस संपूर्ण कव्हर करावा लागणार आहे तुम्हाला. स्पेसिफिक वेळ द्या आणि साधारणतः तुम्हाला लेखी परीक्षेला 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ मिळणार नाही, लक्षात ठेवा. 2 ते 3 महिने याच्या पलीकडे वेळ मिळणार नाही. त्यामुळे वेळ हा खूप कमी असणार आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तयारी करायची. त्यामुळे जाहिरात कधी येईल याचीही वाट न बघता आत्ताच तयारीला लागायचं आहे. आणि तुम्हाला तयारी करत असताना आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपवर आपण ऑनलाईन कोर्स सुद्धा याच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या स्वरूपामध्ये कोर्स असणार आहे. याच्यामध्ये फक्त तांत्रिक सिलेबस कव्हर केला जाणार नाहीये. मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, त्याच पद्धतीने चालू घडामोडी हा सगळा सिलेबस जो आहे हा याच्यात, आणि सामान्य ज्ञान सुद्धा, हा सगळा सिलेबस या बॅचमध्ये तुम्हाला कव्हर केला जाणार आहे. TCS IBPS नुसारच या बॅचची आपण रचना केलेली आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला जशा पद्धतीने TCS IBPS चे प्रश्न विचारले जातात त्या अनुसरूनच सिलेबस कव्हर केला जाणार आहे. याच्या अगोदर नगर परिषदची भरती TCS ने घेतली होती, ते सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण केलं जाणार आहे आणि त्या विश्लेषणाच्या आधारावर सिलेबस बनवला जाणार आहे आणि तोच सिलेबस तुम्हाला शिकवला जाणार आहे, लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने MPSC मधून निवडलेले, UPSC मधून निवडलेले किंवा मुलाखत दिलेले दर्जेदार मार्गदर्शकाची आमची टीम तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड हे लेक्चर उपलब्ध करून देणार आहे. 1000 रुपयाची फीस आहे सध्या ऑफरमध्ये. प्रश्न विश्लेषण होईल, नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, टेस्ट सुद्धा होणार आहेत आणि लेक्चर्स जे आहेत त्याला अनलिमिटेड व्ह्यू असणार आहेत. म्हणजे तुम्ही एक लेक्चर कितीही वेळा बघू शकता. अशा प्रकारची आपली बॅच, आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप जे आहे त्या ॲपवर आपण लॉन्च केलेले आहे. या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर दिलाय. तुमच्या काही अडचणी असतील तर त्या व्हॉट्सअपवर सांगू शकता किंवा व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला कोणत्या अडचणी असतील या जाहिराती संबंधी, कागदपत्रासंबंधी, तर नक्की तुम्ही विचारा, त्याला तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. किंवा आणखी काही अडचणी असतील तर या व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता. आणि ज्यांना कमीत कमी वेळामध्ये सिलेबस कव्हर करून या परीक्षेला सामोरं जायचं आहे त्यांनी एकदा आपली महाराष्ट्र अकॅडमीवरची मिशन नगर परिषद भरती ही जी बॅच आहे गट आणि गट ड साठी बेसिक ते ॲडव्हान्स, एकदा बॅच नक्की जाऊन बघा. 100% तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. बाकी इतर काही अडचण असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.